आणि एक मॅच या ठिकाणी पराभूत झालाय आणि तिसरी मॅच असेल या ठिकाणी विजयाच्या दृष्टीने ते या खेळपट्टीवर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अवतरलेत. पाहूया कशा प्रकारचा अप्रोच असेल. धन्यवाद प्रशांतजी, आपण देखील या ठिकाणी आलात. त्याचप्रमाणे रिक्की खाडे सर, हेमंत सोनावणे सर, या सर्वांचं एकवीर चषक 2020 मध्ये आभार मानतो. चला अंपायर या मॅच मध्ये क्वालिफाईड अंपायर आहेत हर्षल पडवल आणि त्याचप्रमाणे मधुकरजी पडवल, हे दोन क्वालिफाईड अंपायर या ठिकाणी आपल्याला पाहतोय. शेवटचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामधील ही शेवटची मॅच. साटगाव विपक्ष उंबरली उमरई, साटगाव विपक्ष उमरई. यावेळेस आपण पाहू शकतो दोन प्राथमिक फलंदाज उमरई संघाचे विशाल आणि राहुल ही प्राथमिक स्वरूपाची जोडी आणि गोलंदाजी मार्कस साटगाव संघाचा 12th मॅन या ठिकाणी साटगाव संघाचे 12th मॅन आपण पाठवायचा आहे. 12th मॅन साटगाव संघाचे 12th मॅन साटगाव संघाचे 12th मॅन त्वरित यायचे. गणेश गोलंदाजी मार्कवर गणेश, पहिली षटक मेंढरादेवी पॉवर प्ले असेल. 2 षटक या ठिकाणी तटीय सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो मिड विकेट झोन मध्ये एक आहे आणि त्याचप्रमाणे एक लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, पहिला चेंडू यावे ऑन साइडला. व्हाट अ टायमिंग, सुपर फुल अलॉंग द कार्पेट. चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावा. मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट टायमिंग. व्हाट अ क्लासिक ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाले. ऑन साइडला फ्लिक केलं आणि टायमिंग इतकं बेमिसाल होतं का चेंडू अलॉंग दी कार्पेट डाऊन द ग्राउंड 4 धाव्यांसाठी गेलाय. ग्रेट शॉट. विशाल 4 धाव्यांनी आपला अकाउंट ओपन करतोय. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल आहे. क्षेत्ररक्षक चेस करतोय आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील थांबू शकत नाही कारण चेंडू गेला सीमा पार. रन्स मिळाले. What a batting! Vishal is on fire. काय बॅटिंग करतोय या ठिकाणी. विशालला हॅट्रिक जर मारली, हॅट्रिक जर आली तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. हो, यावेळेस बिग हिट केला जातोय. पाहूया चेलू शकतो का. मात्र तिसरी देखील या ठिकाणी 4 धावा मिळतील. तिसरा चौकार येतोय आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी विशालला मिळालंय. व्हाट अ बॅटिंग. व्हाट अ बॅटिंग. जगदीश चौधरी साहेबांकडनं या ठिकाणी विशालसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ क्लास. काय बॅटिंग करतो या ठिकाणी विशाल. यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. रिस्की धाव आहे आणि या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट झालेली नाही. फलंदाजाला माघारी जावं लागेल. फायनली साटगाव संघाला पहिला फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आलंय. तो देखील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. या ठिकाणी उमरई संघाचे संघमालक विलास चौधरी साहेब,
प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे आणि जगदीश चौधरी यांच्याकडून देखील या ठिकाणी 3 चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. वॉट बॅटिंग, चांगली बॅटिंग पाहायला मिळते. विशाल 13 धाब्यांवर खेळतायत. यावेळेस बॅकफुटला गेले, दिशा दिली आहे. चेंडू यावेळेस पाहू शकतो आपण गलीमधून ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी पॉज झालेला आहे. थर्ड मॅच झोन मध्ये धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग मध्ये विकेट पाहायला मिळते. विशाल वैयक्तिक 15 धाब्यांवर खेळतोय. क्रीज मधून धावायचं नाही, या दोन्ही फलंदाजांनी लक्षात ठेवायचंय. वॉट बॅटिंग, चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पूर्ण फॉर्म मध्ये आहे, रिदम दाखवतोय. ओहो, रिव्हर्स स्वीप, व्हॉट अ क्लास, ऍब्सोल्युटली इम्प्रोव्हायझेशन दाखवलं गेलं आणि काय क्लास खेळला या ठिकाणी जेपी पाटील, जयेश पाटील ब्रँडेड. अगदी त्या पहिल्या षटकामध्ये कसं आक्रमण असावं आणि कसं आक्रमण करावं हे फक्त आणि फक्त विशालच्या फटकेबाजीमधून आपल्याला पाहावयास मिळतंय. काय क्लास खेळतोय हा विशाल चौधरी. व्हॉट अ बॅटिंग, इनफिल्डच्या डोक्यावरून कसं खेळावं, 30 सर्कलच्या अगदी बाहेर सगळ्या क्रिकेटचा क्लास दाखवलाय. व्रिस्टचा वापर करतोय. क्रिकेट विथ द ब्रेन कसं असतं हे दाखवलंय. व्हॉट अ बॅटिंग, अत्यंत महागडं षटक ठरलं गेलं, कारण पहिल्या षटकामध्ये अक्षरशः 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 20 धावा धावलकर, 19 धावा धावलकर अंकित झालेत पहिल्या षटकामध्ये. एक गडी गमावले, मात्र 19 धावा अक्षरशः कुठल्यात. विनीताला यावेळेस बॅकफुटला गेले, हार्डपंच केलाय. दुसरी पहिली धाव देखील या रिस्की होती, मात्र स्ट्राईक असेल विशालकडे. समीर आपला अकाउंट ओपन करतोय 1 धावेनी. 20 धावा दाखवलकर अंकित झाल्यात. या ठिकाणी विनीतने जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच केलाय आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडू सीमा रेषा पार, चौकार. .in वर आज ही संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली. यावेळेस विशालसाठी अभिजित चौधरी यांनी देखील शुभेच्छा पाठवल्यात. चांगली बॅटिंग करतोय, अशीच बॅटिंग करत राहा अशा शुभेच्छा देखील आल्यात. व्हॉट अ क्लास, सच अ ब्युटिफुल प्लेअर. यावेळेस ऑन साइडला चेंडू फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, अक्षरशः लॉफ्टेड फटका सीमा रेषा पलीकडे. ह्यूज स्पेक्टेक्युलर टायमिंग, आउट ऑफ द बॉक्स. क्लासिक स्विच हिट करायचा प्रयत्न, विकेट कीपर सचिन मिस होतोय आणि चेंडू फाईन लेग झोन मध्ये. 4 धाव्यांसाठी 22 स्वरूपात 4 धावा. आता मात्र साडगाव संघ खूप मी म्हणेल प्रेशर मध्ये आलाय. काय फटकेबाजी करतोय हा उमराई संघाचा विशाल. व्हॉट बॅटिंग, या ठिकाणी जर विशालने जर 50 मारली, विलास चौधरी साहेब आपले संघ मालक आहेत उमराई संघाचे, त्यांच्याकडनं रोख 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालेले. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झाला होता. इट शुड बी वाईट. अवांतर धाव असेल, एक्स्ट्रा धाव अजून एक धावलकर अंकित झाले. 35 धावा. हो माय गुडनेस, व्हॉट अ बॅटिंग. हे दुसरं षटक चालू आहे आणि 35 धावा धावलकर. काय बॅटिंग करतोय विशाल, अफलातून बॅटिंग. यावेळेस लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर आणि निश्चितपणे हा देखील वाईड असेल. फलंदाज पूर्णपणे या ठिकाणी मी मध्ये वर्चस्व गाजवतोय. विशालने अशी फलंदाजी केली आहे की विनीत कर्णधार देखील या ठिकाणी स्तब्ध झालाय. त्याला देखील समजत नाहीये, त्याला देखील उमजत नाहीये की चेंडू कशा प्रकारे हाताळावे. 2 चेंडू
बॅक टू बॅक वाईट टाकले गेलेत. सुपर बॅटिंग, पूर्णपणे फॉर्म मध्ये आहे. फुटबॉल सारखा चेंडू दिसतोय या ठिकाणी विशालला. 5 चौकार आणि 1 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. ओहो, यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र विनीत ते ओळखलं. आता मात्र हा चांगला चेंडू मी म्हणेल. हा चेंडू विनीतच्या बाजूने झुकतोय, कारण चेंडू अपस्टम्पच्या अगदी आपण पाहिलं स्विच हिट करण्या ज्यावेळेस स्टॅन्स बदलला त्यावेळेस अगदी लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू पिच केला आणि यावेळेस मी म्हणेल विशाल पूर्णपणे बीट होतोय. 36 धावा फलक अंकित झाल्यात. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील ओव्हर द विकेट. हा चेंडू देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज. अगर शेर के मुंह खून लगे तो शिकार करना नहीं छोड़ता. अगदी वाघाच्या तोंडाला दाताला जर रक्त लागलं तो रक्तबंबाल संपूर्ण जंगल रक्तबंबाल करत असतो. अगदी या जंगलामधील जो वाघ जर कोण असेल तो म्हणजे विशाल चौधरी. काय बॅटिंग करतोय. 2 षटकार आणि 5 चौकार. अक्षरशः 42 धावा. 2 षटकामध्ये 42 धावा म्हणजे अक्षरशः आपण पाहू शकतो. तर 2 षटकामध्ये प्रति षटकामागे 21 ची सरासरी. काय बॅटिंग करतोय हा विशाल. अंडर 20 चा हा खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमधील अतिशय विस्फोटक ठरलाय. जर 50 मारली तर या ठिकाणी संघमालक विलास चौधरी यांच्याकडनं रोख 1001 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. काय बॅटिंग करतोय. अफलातून बॅटिंग. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत या अंडर 20 ची ही मॅच पोहोचली जाते टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून आणि या विशालची फटकेबाजी देखील पोहोचली जाते. निश्चितप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्राची क्रिकेट ऑडियन्स ही मॅच पाहतायत. शुभेच्छा देखील येत आहेत युट्यूबवरनं उमराई संघाच्या विशालसाठी. आणि साडगाव संघ मी म्हणेल कुठेतरी नाराज असेल. त्याचे समर्थक देखील डिसअपॉइंटेड झालेत. फुलटा चेंडू यावेळेस बिगिट केलाय. पाहूया बाउंड्री क्लिअर होऊ शकेल का नाही. स्क्वेअर लेग झोन मध्ये व्हॉट कॅच. फायनली या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. आले काय आणि विकेट मिळाली काय. याला म्हणतात वरद हस्त, याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात आशीर्वाद. आणि त्या आशीर्वादारूपी मी म्हणेल फायनली समीर परतलाय. विषय आपण देखील व्यासपीठावर यायचंय. आपणास विनंती की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. एक उत्तम लेखक म्हणून संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये असं नाव घेतलं जातं. ओहो, कव्हर ड्राईव्ह. अफलातून कव्हर ड्राईव्ह. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव. गुड फिल्डिंग. काय परफेक्ट मिळते बॅट यावेळेस पाहायला मिळते. कारण पूर्णपणे कॉन्फिडन्स त्याचा म्हणतोय, आत्मविश्वास आणि वाघासारखा खेळतोय या ठिकाणी. साडगाव संघाला अक्षरशः हैराण करून टाकलंय. प्रदीप चौधरी यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्यात विशालसाठी. चांगली बॅटिंग करतो विशाल. ओहो, लाईन चांगली होती, अचूक होतं, दूरवर्ण खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुड बॉलिंग. हे षटक देखील मी म्हणेल चांगलं हाताळलंय आतापर्यंत. हे षटक मात्र चांगलं हाताळलंय. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिले. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः 19 धावा दिल्या होत्या गोलंदाज गणेशने. फुलटॉस चेंडू होता. स्टंप अटॅक आहे. पंचांचा निर्णय वाईड असेल. अजून एक एक्स्ट्रा धाव. अवंत धावेमध्ये भर. धावसंख्या धावफलकावर 45 धावा 45 आणि तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. काय धावसंख्या झालेली आहे डोंगरा इतकी धावसंख्या मी म्हणेल.
फुलटो चेंडू यावेळेस सरळ बॅटने हा टेकण्या फटका बाहेर मिळतोय. माझे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग. वाईल्डिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हे षटक मात्र मी म्हणेल गणेशचं चांगलं झालंय, कारण विशालला देखील थांबवलंय की जो फॉर्म मध्ये आहे त्याला थांबवणं फार कठीण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली बॉलिंग. 46 धावा दाखल झाल्यात. 2 चेंडू अजूनही या तिसऱ्या षटकातील शिल्लक आहेत. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ. गणेश ओव्हर द विकेट घेऊन जाईल यावेळेस उमेशला. उमेश एक धावेवर खेळतोय. ओहो, यावेळेस पाहू शकतो ऑफ स्टंप अटॅक, चांगला अटॅक पाहायला मिळतोय. हे षटक मात्र मी म्हणले गणेशने मॅच मध्ये आणलंय. अजूनही 2 षटक आहेत उमराई संघाकडे आणि 2 षटकामध्ये जरी 20 धावा जरी आल्या तरी देखील खूप मोठी धावसंख्या होऊ शकते. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. ओ बॅकफुटला गेले, दिशा दिली आहे. कर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू काढला. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. आमचे स्कोरर कार्तिक बांगर यांच्या माध्यमातून या ठिकाणी अचूक नोंदणी केली जाते. अचूक टिपण केलं जातं, कारण गोलंदाजी करताना ते अचूक टिपतात विकेट्स आणि या ठिकाणी स्कोरिंग करताना अचूक धावा देखील नोंदल्या जातात. आणि त्याचप्रमाणे शुभम निश्चिती देखील आहेत. धावसंख्या धावफलकावर 50 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू मध्ये 50 धावा. 37 धावांवर विशाल वैयक्तिकरित्या या ठिकाणी खेळतोय. म्हणजे अजूनही 13 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी. आणि या ठिकाणी विशालला विलास चौधरी यांच्याकडनं 1001 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. स्वतः संघ मालक आहेत, अप्रिशिएशन करतात. बिकॉज अप्रिशिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल प्लेयर. बिकॉज ऍज अ ओनर हु इन्स्पायर्ड टू विशाल अँड ऍज अ टोकन ऑफ लव he has presented 1000 rupees for 50. यावेळेस पाहू शकतो शेवटच्या मोमेंटला चेंडू थोडासा बाउन्स होतोय. चांगला चेंडू मी म्हणेल. विशाल आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडू मध्ये मोठे फटके आलेले नाहीयेत. 2 चेंडू अक्षरशः त्याने निर्धाव खेळले गेलेत आणि एकच धाव आतापर्यंत काढलेली आहे. म्हणजे आता मात्र या ठिकाणी स्लॉग एक शेवटचं षटक आहे. शेवटचं 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये 11 चेंडूचा खेळ बाकी. अजून 11 चेंडू मध्ये या ठिकाणी अर्धशतक जर पूर्ण करायचं असेल तर 13 धावा त्याला कराव्या लागतील. 13 ते 14 धावा कराव्या लागतील. ऋषी ओहो, यावेळेस आपला फेस ओपन केलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कव्हर पॉइंट मध्ये. चेंडू यावेळेस डीप स्वीपर मध्ये जातोय. त्या ठिकाणी 1 धाव होती, त्या ठिकाणी 3 धावा. 10 धावांची गरज आहे. 50 साठी 40 धावांवर पोहोचलाय. धावसंख्या धावफलकावर 53. बॉलिंग चांगली केली जाते, मात्र क्षेत्ररक्षण जे अपेक्षित आहे ते क्षेत्ररक्षण या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे पाहायला मिळत नाही. आमचे चौधरी सर देखील या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे आदरणीय त्यांच्या माध्यमातून चांगली कला आम्ही अवगत केली. यावेळेस मोठा फटका, बिग हिट, बाउंड्री लाईन क्लिअर करू शकेल का नाही आणि जेल देखील सोडलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग जर अगदी जवळ तो जेल सोडला गेलाय आणि हा जेल देखील किती महागडा ठरू शकतो. जी अपेक्षा या ठिकाणी सारगाव संघाकडनं आहे ती अपेक्षा पूर्ण होताना पाहत नाहीयेत, कारण त्यांचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी जेल सोडतायत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वाईडिस बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. यावेळेस बॅकफुटला गेले, हार्ड पंच केलाय. पाहूया 1 धाव मिळेल. आणि यावेळेस या ओव्हर मध्ये विशालला स्ट्राईक मिळाली नाही. जितकी स्ट्राईक विशालकडे असेल, कारण विशालच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकार आणि 5 चौकार पाहायला मिळालेत. 10 धावांची गरज आहे 50 करण्यासाठी त्याला आणि कॅश प्राइज देखील आहे 1001 रुपयाचं कॅश प्राइज.
हो हो, या स्टँड अँड डिलिव्हर्ड. ज्याप्रमाणे चेंडू आला त्याचप्रमाणे आमच्या व्हीआयपी डायसला सलामी देणारा विशाल चौधरी. फुलातून बॅटिंग, डोळ्याचे पाने फेडणारा षटकार. फक्त 4 धावांची गरज आहे 50 साठी. 60 धावा धावफलकावर, 62 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. व्हॉट अ बॅटिंग. हो हो, स्विच हिट. ओ माय गुडनेस, इट्स अ ॲब्सोल्युटली क्लासिक ब्युटिफुल स्विच हिट. ब्रँडेड विशाल चौधरी षटकार. बॅट वरती करायची, कारण मित्रा इतका छान खेळलाय. अंडर 22 ची ही पहिली हॅट्रिक असेल, पहिली मी म्हणेल या ठिकाणी अर्धशतक असेल. या ठिकाणी 1001 रुपयाचा विलास चौधरी यांच्याकडनं संघ मालक आहेत उमराई संघाचे. काय क्लास बॅटिंग केलेली आहे. ऍब्सोल्युटली यू डिझर्विंग. विलास चौधरी साहेब, आपण व्यासपीठावर यायचंय. संघ मालक आहात, आपण व्यासपीठावर यायचंय. मी तुम्हाला विनंती करतो, आपण यायचंय. काय बॅटिंग केली या ठिकाणी. आजच्या दिवसामधील मॅच ऑफ द डे आणि मी म्हणेल तर शॉर्ट ऑफ द डे. आजच्या मॅच मधील सगळ्यात उत्तुंग आणि क्लासिक जयेश पाटील ज्याप्रमाणे खेळतात अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये असं षटकार पाहायला मिळालाय. काय बॅटिंग केली आहे विशालनी. अक्षरशः साडगाव संघाला या ठिकाणी गोलंदाजांचा कस ना कस पूर्णपणे धुवून काढलाय. अक्षरशः पिळवणूक केले अशा प्रकारे. कारण बॅटिंग केले अफलातून बॅटिंग. अजय शेवटचं षटक. हाफ ट्रॅकर फुल पॉवरफुल कंप्लीट होईल का बाउंड्री लाईन. नाही आणि फलंदाज बाद. यावेळेस स्पीड विकेट वाटतं की विश्वास विशेष सरांनी जे काही योगदान, जे काही मार्गदर्शन केलं ते कुठेतरी कमी पडतंय असं वाटतंय. कारण या ठिकाणी अक्षरशः मी विलासजी चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. कारण आपल्या अंडर 20च्या या टीमला, आपल्या मुलांना चांगलं प्रोत्साहन मिळतंय. काय बॅटिंग केले विशाल. यावेळेस लाईन चांगली होती, विकेट मिस होतोय. पाहिलं झोन मध्ये हा चेंडू जातोय आणि वाईट देखील आहे. 1+1 2 धावा बोनस स्वरूपामध्ये मिळाल्यात एक्स्ट्रा. 70 धावा धावफलकावर अक्षरशः माइलस्टोन. आजच्या दिवसाभरातील या संपूर्ण साई चषकामधील उच्चतम स्कोर आहे 70 धावा. व्हॉट अ बॅटिंग. यावेळेस पाहूया बॅकफुटला गेले होते, धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. आमच्या ऑफिशियल स्कोर सांगतायत की 74 धावा आज दिवसभरामध्ये आटगाव संघाने केल्या होत्या. तो देखील रेकॉर्ड आज मोडता येऊ शकतो, कारण रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच बनलेले असतात, जे विराट कोहलीने मोडून दाखवलं. हो हो, यावेळेस बॅटची एज लागले, चेंडू फ्लाय होतोय. बॅकअप आहे पाहायला मिळालं शॉर्ट लेग झोन मध्ये. लेग स्लिप मध्ये आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 71 धावा अंकित झाल्यात. पाहूया हा रेकॉर्ड मोडता येतोय का. अजून 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये आणि विशालला स्ट्राईक आहे. दिस इज द प्लस पॉइंट. हा प्लस पॉइंट आहे. 3 चेंडू आहेत. ओहो, स्ट्रेट ड्राईव्ह पाहूया. क्षेत्ररक्षण वेगाने येतोय, बाउंड्री लाईन क्लिअर केली. गणेश त्या ठिकाणी अपेक्षित ठरतोय. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. इंडिव्हिज्युअल स्कोर देखील झालाय आणि हायेस्ट
टीम स्कोर देखील झालाय आजच्या दिवसभरातील या संपूर्ण साई चषकामधील सर्वाधिक सर्वोच्च स्कोर उमराई संघाचा. ओ स्विच हिट केलाय क्षेत्ररक्षक नाही या डीप मध्ये आणि चेंडू सीमा रेषा पार चौकार. लातून खेळतोय आज दिवसभर त्याचे फटके पाहून कृष्णा सातपुते जयेश पाटील देखील मंत्रमुग्ध होतील अशी फलंदाजी या ठिकाणी केली. काय बॅटिंग केले. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय हा अंडर 20 चा खेळाडू उमराई संघाचा. हो अजून एक रिव्हर्सिव्हचा फटका गॅप मध्ये पडतोय या ठिकाणी. नोमॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. 2 धावा मिळतील या ठिकाणी. 5 षटकामध्ये मॅच इनिंग उमराई संघाची आपण पाहू शकतो. 82 धावा जिंकण्यासाठी 81 धावा झालेल्या आहेत. ओ माय गुडनेस 30 चेंडू मध्ये 81 धावा आणि 82 करायच्या असतील तर या ठिकाणी पहिल्या षटकापासूनच प्रति षटकामागे जर पाहिलं तर 20 धावा तुम्हाला काढाव्या लागतील. 20.10 ची सरासरी ठेवावी लागेल तर हा सामना तुम्ही जिंकू शकता. हा सामना अशक्य आहे. हा सामना खूप कठीण देखील आहे. मात्र मी म्हणेल सामना जिंकू शकता जर चांगली फलंदाजी केली आणि चांगली नव्हे तर अतिशय उत्तम फलंदाजी करावी लागेल आज साडगाव संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. जाऊया तत्पूर्वी एक सुमध धावा काय बॅटिंग केले विशाल चौधरी यांनी. अक्षरशः 360 फलंदाज संपूर्ण एकही फटका मी म्हणेल एकही क्षेत्र त्यांनी या ग्राउंड मधील सोडलं नसेल. अक्षरशः सगळे फटके इतके क्लासिक होते. गगनभेदी षटकार पाहायला मिळाले. स्विच हिट पाहायला मिळालं. अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर कट पाहायला मिळालं. अफलातून बॅटिंग आजच्या दिवसभरामधील सगळ्यात इम्प्रेसिव्ह बॅट्समन राहिलाय विशाल चौधरी. 20 चेंडू मध्ये अक्षरशः 61 धावा. आता या ठिकाणी चला साडगाव संघाचे 2 फलंदाज. चला 2 फलंदाज पाठवायचे आणि एक शिस्तप्रिय संघ आहे उमराई संघ. बघा एका लाईन मध्ये येत आहेत आणि अशीच संघमालक विलास चौधरी साहेब यांनी त्यांना एक शिकवण दिलेली आहे. त्याप्रमाणे 1000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आलंय. नितीनजी विशाल चौधरी आणि 20 चेंडूत 61 धावा आणि हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर आणि हायेस्ट टीम स्कोअर पाहायला मिळतोय. शेवटची मॅच दिवसभरातील संध्याकाळच्या सत्रामधील वातावरण जरी थंड झालं असेल मात्र फलंदाजीने बॅटिंग अशी केली आहे की वातावरण तापलंय आणि या आगीच्या गोळ्यामध्ये आता मला वाटतं कदाचित साडगाव संघ येतोय. साडगाव संघाला या आगीच्या गोळ्यामध्ये जर आपली भाकरी भाजायची असेल तर तो तवा हा उष्णच ठेवावा लागेल. फटकेबाजी देखील तुम्हाला त्याचप्रमाणे करावी लागेल टिट फॉर टॅट. नाहीतर 81-82 धाव्यांचं आव्हान पार पाडण्यासाठी तुम्हाला सचिनला आज सचिन रमेश तेंडुलकर बनावा लागेल. त्याचप्रमाणे विशाल चौधरीसाठी रघुनाथजी बागराव साहेब फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये वनपरिक्षेत्र पालक आहेत ते वनक्षेत्रपाल आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख पारितोषिक म्हणजे 1500 रुपयांचं रोख कॅश प्राइज विशाल चौधरीसाठी आलंय. अपील केली जाते. आत्मविश्वास थोडासा कमी वाटला. उत्साह होता आत्मविश्वास कमी होता. वाईट असेल. विनीत अवंत धावेमध्ये या ठिकाणी श्री गणेशा होतोय. धावसंख्या धावफलकावर 1 धाव. उमेश पहिले षटक हाताळतोय. उमराई संघाचा राईट आर्म अराउंड द विकेट.
ओ बॅटची चेंडू फ्लाय आणि मी म्हणेल हा चांगला फटका आहे कारण हा फटका खेळला गेलाय. विनीतने फक्त फेस अकाउंट ओपन केलं, आपला बॅटचा फेस ओपन केला, शेवटच्या मोमेंटला फक्त दिशा दिली आणि फ्लाइंग स्लिप मधून चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. हा फटका बनवून खेळला होता, त्याला माहिती होतं की 38 सर्कलच्या बाहेर जरी गेला थोडस गॅप होता त्या ठिकाणी स्लिप आणि गल्ली मधून पाहिलं तर त्यामधून विकेट किपरच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. हो अजून एक दमदार चौकार आणि चेंडू यावेळेस फाईन लेग झोन मध्ये लॉंग लेग सीमारेषा पलीकडे गुड शॉट पॅडल स्वीप. कधी चेंडू सीमा लगत किंवा जमीन लगत जात असतो, स्टंपच्या अगदी लाईन मध्ये देखील हा होता, जवळून गेलाय. हो अनर्थक स्टाईल विनीत झेल सुटतोय आणि विनीत बॅक टू द पवेलियन. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 13 धावा. डीजे महत्वाची विकेट मी म्हणेल उमराई संघाला मिळाली, सगळ्यात मोठी विकेट. आता मात्र सचिन आणि या ठिकाणी आपण ऋषी आणि सचिन कशा प्रकारे खेळतोय पाहूया. सचिनला ओपन क्रिकेटमध्ये देखील पाहिलं जातं, जी रमेश स्मृती चषकामध्ये मी पाहिलं होतं, चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर शिवसेना चषक राष्ट्रवादी चषकामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती, चांगलं पोटेन्शियल आहे. ह्या वेळेस लाईन चांगली होती, ऑफ स्टंप अटॅक केला जातोय, ब्लाइंड शॉट खेळला जातोय, फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. गुड बॉलिंग अजय. हाय ऍक्शन आहे, हाईट चांगली आहे, रिलीज पॉइंट चांगला आहे, लेंथ चांगली वापरतोय, स्लॉट मध्ये चेंडू टाकत नाहीये, गुड लेंथ वरून एक्स्ट्रा बाउन्स देखील मिळतोय, एक नॅचरल अँगल आहे ओव्हर द विकेट, चेंडू आतमध्ये वळवण्याची क्षमता देखील आहे. गुड बॉलिंग. अजून एक दमदार चेंडू, दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते, अशीच जर फलंदाजी केली तर हा सामना साडगाव संघ अशा परिस्थिती आहे का इथून जिंकणार नाही, कारण तुम्हाला परफेक्ट मिळवती बॅट या ठिकाणी खेळावं लागेल. ऍटलिस्ट एका फलंदाजाला विशाल सारखी फलंदाजी करावी लागेल. ऋषी 2 चेंडू निर्धाव खेळलाय. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल केलंय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण डीप वाइल्डिश मिड विकेट झोन मध्ये पाहायला मिळतंय. 1 धाव मिळेल. 14 धावा, 3 चेंडू हाताळलेत अजयने आणि फक्त 1 धाव खर्च केली. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते आणि सचिन प्रथमता. हो मी अगोदर सांगितलं होतं की ज्या फलंदाजाला खेळायचंय तो फलंदाज अवतरलाय आणि सचिन रमेश तेंडुलकरांसारखा स्टँड अँड डिलिव्हर देखील ताकद आली पाहिजे, कारण सचिन खेळला तर आमचे प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध होणार आहेत. मॅच हाय व्होल्टेज आहे, सुपर हिट.
ओहो यावेळेस पाहू शकतो थांबून खेळले होते, थोडा बाउन्स झाला होता. शेवटच्या मोमेंटला चेंडू थोडासा स्लो पेस मध्ये गतीमध्ये बदल केला आणि सचिनला या ठिकाणी परफेक्ट मिळाला होती. बॅट फटका खेळता आलेला नाहीये, मात्र सचिनचा स्टान्स आहे, मोठ्या बॅकलिपने फटके खेळत असतो आणि बॅट परफेक्ट मिळालं झालं तर चेंडू स्टँडर्ड डिलिव्हर्डच होत असतो. शेवटचा चेंडू असेल दुसरं षटक अजय. ओहो यावेळेस संधी आहे, झेल होऊ शकतो, मात्र या ठिकाणी झेल झालेला नाहीये आणि रनआउटची विकेट देखील मिळाली असती. डायरेक्ट हिट झालाय, मात्र पोहोचलाय सचिन आपल्या घरट्यामध्ये क्रीज मध्ये. दोन संधी मिळाली होती, एक झेल देखील आणि रनआउटची हिट देखील. दोन षटकामध्ये धावसंख्या बघल 21. 18 चेंडू 61 धावा. जितकी स्ट्राईक सचिनकडे असेल तितकी मॅच मी म्हणेल साडगाव संघ जिंकण्याच्या दृष्टीने विचार करू शकतो, कारण सचिनकडे फक्त आणि फक्त मी म्हणेल अशी षटकार मारण्याची क्षमता आहे की त्याच्या बॅटमधून एका ओव्हरमध्ये देखील 5 षटकार आलेले आहेत. चांगला रेकॉर्ड त्याचा आहे, मोठ्या बॅकलिपने फटके खेळत असतो, ब्रिजचा वापर करत असतो आणि मोस्ट ऑफ व्ही मध्ये खेळत असतो हा सचिन. जर पुलचे फटके देखील चांगले असतात, बॅकफुटला जाऊन हार्ड पंच करत असतो. विश्वास थोडेसे नाराज आहेत, मात्र सचिन जोपर्यंत आहे तोपर्यंत मी म्हणेल साडगाव संघ या मॅच मध्ये असेल. 61 धावा, 18 चेंडू 61 धावा खूप आहेत, मात्र मी म्हणेल अशक्य नाही. क्रिकेटमध्ये असं झालेलं आहे, 12 चेंडूत 6 धावा देखील झाल्या नाही आणि मी म्हणेल 12 चेंडू मध्ये 40 ते 45 धावा देखील चेस झाल्यात. या ठिकाणी 18 चेंडू आहेत, 61 धावा होऊ शकतात. प्रति षटका मागे जर पाहिलं तर 20 सरासरी आहे. आस्किंग रन रेट 20 धावा म्हणजे होऊ शकतात. एबीडी डिव्हिलियर्सने देखील करून दाखवलं आयपीएल मध्ये. असं होतं आणि असं करावं लागेल. ओहो ओ माय गुडनेस, क्लीन बॉल. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती तो फलंदाज क्लीन बॉल होऊन परतलाय. व्हॉट अ बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पिच होतोय. निश्चितच हा चेंडू पाहूया आपण, पंच निरीक्षण करतील वाईड असेल. 1+1 एक बाईच्या स्वरूपात धाव देखील मिळवले, 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळाल्यात. साहिल धावसंख्या दाखवकर अंकित झाले 23 धावा. यावेळेस मोठा फटका पाहूया, झेल होतोय का नाही. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पूर्णपणे त्या ठिकाणी चुकी करतोय. चेस केलं देखील होतं, 2 धावा मिळाल्यात, 25 धावा. एकेरी दुहेरी धावांवर जर भर दिला तर सामना जिंकू शकत नाहीये साडगाव संघ. अशा परिस्थितीमध्ये चौकार षटकार खेळावे लागतील. विनीत सारखी फलंदाजी करावी लागेल, विशाल चौधरी सारखी फलंदाजी करावी लागेल. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग साहिल. यावेळेस ऑफ स्टंप लेग स्टंपच्या बाहेर थोडासा लाईन भरकटतोय साहिल. स्टंप अटॅक करावा लागेल, 3 स्टंप मध्ये चेंडू ठेवावे लागतील. थोडेसे 2 चेंडू आतापर्यंत खराब टाकले गेलेत साहिलने, हाताळले गेलेत. 2 चेंडू थोडेसे एक्स्ट्रा मध्ये मिळालेत. यावेळेस मोठा फ्लास, बाउंड्री लाईन क्लिअर करू शकेल का नाही. झेल देखील होऊ शकला असता, मात्र झेलही सोडलाय.
खूप आपण पाहू शकतो मिड विकेट वरून अक्षरशः लॉंग ऑन पर्यंत आले होते, कावगण झोन पर्यंत पोहोचले होते आणि झेल देखील कम्फर्टेबल पोझिशन मध्ये देखील आले होते. मात्र शेवटच्या मोमेंटला झेल सुटलाय उमराई संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. 28 धावा दाखल अंकित झाल्यात. ओहो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट रिझल्ट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. अक्षरशः मिड विकेट मी म्हणे लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आज चेन बॅट परफेक्ट टायमिंग. बघा बॅटच्या मधोमध जर चेंडू या ठिकाणी जर कनेक्ट झाला तर रिझल्ट मॅक्सिमम असतो, ते पाहायला मिळालं. गुड शॉट. यावेळेस बॅकफूट हार्ड पंच. व्हॉट अ क्लासिक मॅग्निफिशंट फटका. चेंडू सीमारेषा पार. चौकार. ऋषी परतला, ऋषी आला, ऋषी बरसला आणि ऋषीने या ठिकाणी मॅच मध्ये जान आणलीये. ऋषीच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार, 2 दुहेरी धावा आणि 1 धावांवर ऋषी आतापर्यंत 15 धावांवर खेळतोय. व्हॉट अ बॅटिंग ऋषी. अशीच बॅटिंग करत राहिला तर 82 धावा होऊ शकतात, कारण बॅकलिफ्ट, मोठ्या बॅकलिफ्टने चांगले फटके पाहायला मिळाले ऋषीच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू असेल. साहिल थोडा मागणा ठरलाय. ओहो, यावेळेस बॅटची एजची अपील केली गेली आहे, मात्र बंप बॉल होता. निर्धाव चेंडू. 38 धावा दाखल अंकित झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बारा चेंडू 44 धावांची गरज आहे. 22 प्रति षटकामध्ये 22 ची सरासरी. सुरेशजी निश्चिते आपण व्यासपीठावर येऊन असं पाहिजे. या ठिकाणी चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय उमेश. राड्या मारून तर विकेट असेल. हाफ ट्रॅकर होता. यावेळेस ऑन द रेस फटका खेळला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी चेंडू लँड झालाय. लॉंग ऑफ वर्ल्ड या ठिकाणी मिड ऑफ पर्यंत धावत आले होते या ठिकाणी, मात्र झेल होऊ शकलेला नाही. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. 2-1 धाव या चेंडूवर मिळाले आणि आता असेल स्ट्राईक. ऋषीची बॅकलिप चांगली आहे. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. क्षेत्र निर्माण केले साडगाव संघाकडे. ओहो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. काय चेंडू फेकून दिला या ठिकाणी कावखोंड्याच्या डोक्यावर. काय फटका आला या ठिकाणी. क्रिकेटचा क्लास मावतो. सौंदर्यात्मक फटका होता. पूर्ण परफेक्ट मिळवते. बॅट ग्लान्स केलं होतं. मोठ्या बॅकलिफ्टने फक्त लॉफ केलं आणि अक्षरशः चेंडू फेकून दिलाय कावगणाच्या डोक्यावरनं. ग्रेट शॉट. अजून एक मोठ्या फटकेसाठी केला होता, मात्र लाईन शेवटच्या मोमेंटला पाहू शकतो चेंडू उसळलाच नाही. बॅटच्या रडार मध्ये आला नाही, स्लॉट मध्ये आला नाही. मात्र हा चेंडू देखील मोठ्या फटक्यासाठी गेला होता. ऋषी
या ठिकाणी जर उमेशने जर विकेट घेतली आणि ती ऋषीची विकेट असेल तर 501 रुपयांचं कॅश प्राइज विलाजी चौधरी साहेबांकडून या ठिकाणी आलंय. बघा ऋषीच्या विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. ओहो यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून 4 धाव्यांसाठी. काय चालली आहे मित्रांनो. बघा संध्याकाळचं सत्र मी अगोदर सांगितलं होतं. आमचे बेरेसर देखील आलेत की संध्याकाळच्या वातावरणामध्ये थोडी थोडी थंडीचं वातावरण असतं. परंतु मी या ठिकाणी म्हणेल सांडगाव संघाने देखील असा संघर्ष केलाय की उमराई संघाला देखील चटके बसतायत. ओहो व्हॉट अ हिट, ह्यूज स्पेक्टॅक्युलर, व्हॉट अ टायमिंग, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. पंचावन्न धावा दाखल करून अंकित झाल्यात. काय बॅटिंग करतो या ठिकाणी ऋषी. एक चेंडू अजूनही आहे, एक चेंडू अजून आहे. व्हॉट बॅटिंग. बघा विश्वास विषय काय त्या खेळाडू कक्षामध्ये आला काय आणि ऋषीला सांगितलं काय, ऋषीने या ठिकाणी येऊन बहरलं काय आणि आमचे बेरेसर काय उल्लसित होत आहेत. काय मॅच झालेली आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मॅच साठी मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा. कोणी जिंको, कारण एंटरटेनमेंट हा खेळाचा भाग असतो आणि तो होतोय. काय बॅटिंग करतोय ऋषी, इज ऑन फायर. ओहो यावेळी चेंडू चांगला होता, चांगला चेंडू हाताळलाय. पाहूया एक धाव खूप रिस्की असेल आणि एक धाव कंप्लीट केले आणि स्ट्राईक कोणाकडे गेले मित्रांनो, ऋषीकडे. ज्या फलंदाजाला स्ट्राईक पासून दूर ठेवायचं होतं त्याच फलंदाजाला स्ट्राईक दिले आणि मला वाटतं ही मॅच मधील थोडीशी मी म्हणेल खूप मोठी चुकी देखील असू शकते. 6 चेंडू 26 धावांची गरज आहे. बघा मॅच ऑन आहे. 26 धावा जास्त असतील मात्र ज्या फॉर्म मध्ये आतापर्यंत खेळतोय ऋषी, मी म्हणेल 26 धावा देखील तो पूर्ण करू शकतो. कारण इतकं परफेक्ट मिळालं ती बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाले. का बॅटिंग करतोय. अजून मॅच ऑन आहे. मॅच पाहू शकतो होती कुठे आणि आली कुठे. कारण ऋषी आला आणि अक्षरशः 3 षटकार आणि 1 चौकारने पूर्णपणे सांडगाव संघाला आणलंय. विश्वास देखील पूर्ण उल्हासित होतात. विश्वास सांगतायत बघा, प्रोत्साहित करतायत संपूर्ण टीमला. कारण ऋषीने सर्वांना एक संजीवनी देणारे षटकार मारून मी म्हणेल विश्वास निर्माण केलाय. 6 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 26 धावा. नामदेव 11 क्रीडा मंडळ दसईचे सर्वाधिक ज्येष्ठ सदस्य संदीप भोई साहेबांचा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आश्रयस्थ व्हायचंय. 6 चेंडू 26 धावा. आज इतिहास घडणार. आजच्या दिवसामध्ये एक इतिहास घडला का इंडिव्हिज्युअल हाय स्कोर आणि इंडिव्हिज्युअल मी म्हणेल सर्वाधिक 20 चेंडू 61 धावांचा रेकॉर्ड आणि त्याचप्रमाणे 82 धावांचा रेकॉर्ड देखील झाला, तो देखील मोडू शकतो. ओहो यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हा चेंडू फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. ऋषी क्या लाजवाब फटका था. अफलातून नेत्रदीपक, आकस्मिक मी म्हणेल गगनभेदी आणि परफेक्ट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर टायमिंग. काय बॅटिंग करतोय हा ऋषी. ओहो यावेळेस लाईन थोडीशी ऑफ स्टंप अटॅक ठेवला होता, यावेळेस परत मिस करतोय. 4 चेंडू 20 धावांची गरज आहे. जितकी स्ट्राईक असेल 4 चेंडू 20 धावा ऋषी करू शकतो. यू कॅन. ओहो माय गुडनेस, हा चेंडू देखील निर्धाव. काय बॉलिंग करतोय हा गोलंदाज. 2 चेंडू मध्ये
अक्षरशः मॅच मध्ये आणलं आणि आता मात्र 3 चेंडू 20 धावा होणं अशक्य आहे. दिस इज द इम्पॉसिबल टास्क. कारण गोलंदाजाने 2 चेंडू अशा प्रकारे हाताळलेत का ऋषीचा षटकार देखील या ठिकाणी मी म्हणेल कमी पडलाय. ओ गतीमध्ये बदल झेल द्यायला देखील भाग पाडलं होतं मात्र नो बॅड फिलिंग. कारण मॅच मध्ये आणलंय ऋषीनेच मॅच आणली आणि ऋषीनेच मी म्हणेल मॅच मध्ये 2 चेंडू 3 चेंडू निर्धाव खेळून मॅच मध्ये देखील मी म्हणेल थोडस नाराज केलंय की जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. 3 चेंडू निर्धाव खेळलाय. व्हॉट अ बॉलिंग क्लासिक. द मॅन विथ द गोल्डन आर्म जादुई गोलंदाज विशाल जो फलंदाजीमध्ये बॉलला तोच गोलंदाजीमध्ये क्लीन बॉल मॅच विनिंग डिलिव्हरी. ओ माय गुडनेस व्हॉट अ बॉलर. ज्याने बॅटिंग केली त्यानेच गोलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये मी म्हणेल ऋषीला या ठिकाणी परतवलंय. टिट फॉर टॅट. शेवटचा चेंडू असेल एक औपचारिकता राहिली. हो हो बिगिट संधी आहे झेल होऊ शकतो. पाहूया झेल नो मॅच मध्ये लँड होते आणि हा सामना उमराई संघ जिंकतोय. काय बॅटिंग झाली मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजवा या मॅच साठी. कारण सामना जरी उमराई जिंकला असेल मात्र उमराई संघाला देखील ऋषी सारख्या फलंदाजांनी या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी झुंजवलं. काय बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार